म्हणजे एका आठवड्यापूर्वी पुण्यातील बोबदेव घाटात एका 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। ही घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यासह महाराष्ट्रातील लोक प्रचंड संतापले होते। पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपींसाठी गेले काही दिवस जंग पछाडलं होतं। पोलिसांच्या तब्बल 60 टीम्स या आरोपींच्या शोधावर होत्या। गेल्या 15 दिवसात बोबदेव घाटामार्गे गेलेल्या सुमारे 50,000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती घेऊन त्याचं ॲनालिसिस करण्यात येत होतं। शिवाय आजूबाजूच्या 40 गावात शोध मोहीम राबवत सुमारे 450 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती। पोलिसांकडून आरोपींचं स्केचही जारी करण्यात आलं होतं। तर या आरोपींच्या शोधासाठी पोलीस AI या टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करत होते। शिवाय जो कोणी आरोपींबद्दल माहिती देईल त्याला 10 लाख रुपयांचं रोख बक्षीसही पोलिसांकडून जाहीर करण्यात आलं होतं। मंडळी, पोलिसांच्या या अथक प्रयत्नांना आता यश आलेलं दिसत असून आज पोलिसांनी पुण्याच्या येवलेवाडी परिसरातून एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याचं समजतंय। तर त्याने दिलेल्या माहितीनुसार उर्वरित 2 जणांना नागपूरमधून ताब्यात घेतल्याची माहिती माध्यमातून मिळत आहे। पण नागपूरमधून अटक केलेल्या वृत्ताला अजून पोलिसांकडून दुजोरा मिळालेला नाही। मंडळी, नेमकी काय होती ही अत्याचाराची घटना आणि पोलिसांनी कशा प्रकारे या गुन्हेगारांना ताब्यात घेतलं याची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे या घटनेसंदर्भात अधिक माहिती अशी की 3 ऑक्टोबरच्या रात्री 11च्या सुमारास ती तरुणी तिच्या मित्रासोबत बोबदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती। ती तरुणी व तिचा मित्र बोलत बसलेले असताना त्यावेळी तिथं 3 तरुण आले। त्या तिघांनी तरुणीसोबतच्या मुलाला मारहाण केली। त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्याच बेल्टने आणि शर्टने त्याला झाडाला बांधून ठेवलं आणि त्यानंतर तरुणीवर त्या तिघांनी अत्याचार केले। त्यानंतर तिघांनी घटनास्थळावरून पळ काढला। ती तरुणी जखमी अवस्थेत होती। तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या। तरुणीसोबतच्या तरुणानं तिला तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केलं। ससूनमध्ये मेडिकल केल्यानंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। त्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली। पोलिसांनी रुग्णालयात तरुणीचं स्टेटमेंट घेतलं। त्यानंतर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला। दरम्यान ही घटना उघडकीस आल्यावर पुण्यासह महाराष्ट्रात प्रचंड संताप पाहायला मिळाला। दुसरीकडे CCTV फुटेज, तांत्रिक डाटा यांच्या मदतीने पोलिसांचा तपास सुरू होता। मात्र मोबाईल फोनला रेंज नसलेला परिसर आणि तब्बल 10 किलोमीटर अंतरापर्यंत CCTV नसल्यानं पोलिसांच्या तपासात अडचण निर्माण झाली होती। अशातच बोबदेव घाटाच्या सासवडच्या बाजूला 3 संशयितांचं एक CCTV फुटेज पोलिसांना मिळालं। त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला। घटना घडल्याच्या वेळेनंतर साधारण 15 मिनिटांनी हे संशयित पुढे जाऊन थांबले असले असावेत असा संशय पोलिसांना होता। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणातील संशयिताचे स्केच काढले। पोलिसांनी स्केच काढल्यानंतर याबाबत काही माहिती मिळाल्यास त्वरित संपर्क साधावा असं आवाहन केलं। यासाठी काही नंबर देखील पोलिसांनी शेअर केले होते। तर जो कोणी आरोपींबाबत माहिती देईल त्याला 10 लाख रुपयांचं बक्षीसही पोलिसांनी जाहीर केलं होतं। शिवाय आरोपींच्या शोधासाठी पोलीस AI या टेक्नॉलॉजीचा सुद्धा वापर करत होते। दरम्यान घटना घडून गेल्यानंतर 1 आठवडा उलटून गेल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच ठोस न लागल्यामुळे पोलिसांवरती दबावही वाढत होता व सर्वसामान्य लोकांमध्ये संतापही वाढलेला दिसून येत होता। दरम्यान पोलिसांच्या तब्बल 60 टीम्स या आरोपींच्या शोधावर होत्या। तर गेल्या 15 दिवसात बोबदेव घाटामार्गे गेलेल्या सुमारे 50,000 मोबाईल वापरकर्त्यांची माहिती घेऊन त्याचं ॲनालिसिस करण्यात आलं। शिवाय पोलिसांनी घटनास्थळाच्या आसपासची 40 गावं धुंडाळत प्रमुख घाट व टेकडी परिसरात यापूर्वी लुटमार, दरोडा, विनयभंग तसेच बलात्कारासारखे गंभीर गुन्हे केलेल्या सराईत 450 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली। दरम्यान या दुर्दैवी घटनेला आठवडा उलटूनही ठोस काही हाती लागत नसल्यामुळे पोलिसांवरती दबाव वाढतच चालला होता। अशातच पोलिसांचा तपास सुरू असताना येवलेवाडी परिसरात 3 जण दारू खरेदी करण्यासाठी येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली। पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले आणि त्यातील एकाला ताब्यात घेतलं। त्याला अटक केल्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीच्या मित्राला त्याचा फोटो दाखवला। त्याने हाच आरोपी असल्याचं सांगितलं। त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटक करून इतर 2 जणांचाही शोध सुरू केला। पोलिसांना त्याच्याकडून इतर 2 जण नागपुरात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या एका पथकाने नागपूरमधून इतर 2घांनाही ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। पण अजून ते पोलिसांकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाही। म्हणजे आज संध्याकाळपर्यंत तिन्ही संशयित आरोपींना पुण्यामध्ये एकत्र आणले जाणार असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय।
म्हणजे पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजून या संदर्भात माध्यमांना अधिकृत अशी काही माहिती दिलेली नाही. पण आज राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांनी एक आरोपी ताब्यात आलेला असून इतर दोघेही जण लवकरच सापडतील असं ते म्हणाले आणि आरोपींना कडक शिक्षा केली जाईल असं देखील ते म्हणाले. दरम्यान एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार ते तिघेही सराईत गुन्हेगार असून त्यांच्यापैकी एकावर याआधीही अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी सापडू नये म्हणून पोलिसांची दिशाभूल केली. आधी ते घाटातून वर गेले आणि पुन्हा घाटातून गाडीवर खाली माघारी आले, जेणेकरून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये त्यांचा सुगावा लागू नये. एका स्थानिक व्यक्तीनं त्या तिघांना पाहिल्याचं सांगितलं आणि पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला. त्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक आता अधिकृतपणे माहिती देणार आहेत. पण अशा पद्धतीनं पोलिसांना अखेर या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात यश आल्याचं प्रसिद्ध माध्यमांकडून सांगण्यात आलंय. तसंच त्या संशयितांची आता कसून चौकशी सुरू करणार असल्याचंही समजतंय. मंडळी, जर हे तिन्ही नराधम खरंच सापडले असतील तर त्यांना काय सजा दिली पाहिजे, जेणेकरून असे हे घाणेरडे प्रकार परत आपल्या महाराष्ट्रात करण्याचं धाडस कोणाचं होणार नाही. तुमची मतं मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.